मी शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं. ते गणित इथे लागू होतं की ज्याचा खून झाला त्याच्या घरच्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. खून कोणी केला, कोणी असू दे, त्याच्या विरोधात गेलं पाहिजे. पण हे दुसरीकडे सगळं न्यायचं काही जणांनी काम चालवलंय. मलाही काही जण सांगत असतात तुम्ही वंजारी आहात, तुम्ही बोलायला नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. पण मोठा वर्ग जो महाराष्ट्रात आहे, यवतमाळमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये आहे, नगरमध्ये आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं साहेब इतर समाज आमच्याकडे दुसऱ्या नजरेने बघायला लागले. बीड म्हणजे बीडचे वंजारी म्हणजे वंजारी नव्हे, वंजारी हा विश्व म्हणजे जगामध्ये पसरलेला आता समाज आहे. पालघरमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत. पण तुम्ही सगळ्याच ह्यांना कशाला बदनाम करताय? आणि आम्ही तेवढे धीट आहोत की जिथे अन्याय दिसला तिथे आम्ही उभे राहिलो. आणि असे अनेक आमचे जाती बांधव आहेत जे फोन करून जातात की अजिबात सोडू नका, आपला समाज असा होऊच शकत नाही, क्रूर निष्ठूर हा आपला समाजच नाही. कदाचित बीड एवढे वंजारी म्हणजे नाशिकात नसतील, म्हणजे नाशिकच्या परिसरात नसतात. मी नाशिकमधून आलेलो आहे, पण मला नाही वाटत नाशिकमध्ये एकही फुलचंद कराड आहे. कदाचित आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे फुलचंद कराड सारखे निर्माण झाले असतील. हा वाल्मिकी, त्या फुलचंद कराडचे किती हाल केलेत. म्हणजे बरं झालं वाल्मिकी कराड पण आठवलं. फुलचंद कराड पण वंजारीच होता ना बिचारा, त्याचे किती हाल केले. म्हणजे असे जर वंजाऱ्यांचे फोन सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते बीड जिल्ह्यात तर कमीत कमी 100 जण अन्यायग्रस्त वंजारी म्हणजे प्रकल्प